नमस्कार. आपले जितेंद्र आव्हाड यांच्या विधानांवर एक लांबलचक व्हिडिओची मालिका होऊ शकते. तीच मालिका मी करणार आहे, फक्त लांबलचक करणार नाही. त्यांचा एक एक मुद्दा स्पष्टपणे तुमच्या समोर ठेवून त्यातला फोलपणा सिद्ध करण्याचा माझा विचार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की हे नक्की बघा. खरं तर सगळ्यात पहिल्यांदा मला प्रश्न पडला होता की मागच्या अनेक दिवसापासून हे आव्हाड नावाचं व्यक्तिमत्व शांत शांत का बरं आहे? का गप्प बसलेत हे? म्हणजे कुठे सभागृहात गप्प, मी काय बोललो का, मी काय म्हणलं का, असं ते बोलत होते. आणि माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत होतं की बाबा बोलत का नाही? आणि ती पाल म्हणजे असं हे सुधारलंय का, काही उपरती झाली आहे का अजून काय झालंय? मला हा प्रश्न पडला होता की खरंच काहीतरी गडबड आहे आणि कदाचित यांना उपरती झाली असावी किंवा हे काहीतरी वेगळ्या प्रयत्नात असावे. नंतर कळलं की उपरती बिपरती काहीच नाही, यांना ते आपलं बोलण्याची सवयच लागलेली आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान हा आपण जरा नंतरचा विषय घेऊ. नंतरचा विषय यासाठी घेऊ की असे अपमान करण्याची आव्हाडांना वारंवार सवय आहे. आणि छत्रपती शिवरायांच्या विषयात यांना बोलून त्यांचं महत्त्व वाढवण्याची मला फारसं वाटत नाही. पण आव्हाडांनी धर्मस्वातंत्र्य विधेयकावर बोलताना जी मुक्ताफळं उधळलीत ना, ती मला खूप महत्त्वाची वाटतात. त्यामुळे त्यातला पहिल्यांदा धर्मांतर या विषयावर मी बोलणार आहे. आव्हाडांनी आपल्या भाषणात काही महत्त्वाची वाक्य बोललीत. त्यात पहिलं धर्मांतर कोणी केलं? म्हणजे गौतम बुद्धांनी पहिलं धर्मांतर केलं, मग त्यांना कारवाई करणार का, अटक करणार का, अशा स्वरूपांचं आव्हाडाचं विधान आहे. जरा ते ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मस्वातंत्र्याचा अधिकार देऊन ठेवलेले आहेत. त्याच नावाने महाराष्ट्रामध्ये बिल आणणं हे मूळ कॉन्स्टिट्यूशनला छेद देणार आहे. आणि या देशामध्ये धर्मस्वातंत्र्य होतं ना. आमचे भातखळकर साहेब मित्र म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, मी बुद्धांनी जे सांगितलं ते मी केलं. आम्ही तेच म्हणतो की बुद्धाने धर्म का सोडला? बुद्धांनी केलेलं धर्मांतरण या देशातलं पहिलं धर्मांतरण आहे. मग आजच्या कायद्याने बुद्धालाही जेलमध्ये जावं लागलं असतं. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट दिला तर बुद्धालाही जेलमध्ये घाला, महावीर जैनांना जेलमध्ये घाला, बसवेश्वर अण्णांना जेलमध्ये घाला. ऐकलत? म्हणजे हे सगळं ऐकल्यावर असं आपल्याला वाटतं की अरे खरंच आहे की धर्मांतर तर गौतम बुद्ध पहिलं. आता सगळ्यात गोमिथा आहे. दोन प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये. पहिली आधी सांगतो, गौतम बुद्धांनी केलं ते धर्मांतरण नव्हतं. गौतम बुद्धांनी केली ती धर्मस्थापना होती. जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी, अहिंसेचा संदेश देण्यासाठी वेगळं काहीतरी सांगणं, मांडणं आवश्यक होतं. भगवान गौतम बुद्धांना जी ज्ञानप्राप्ती झाली होती ती सगळ्या जगाला द्यावी, यासाठी त्यांनी जो धर्म जगाला सांगितला तो बौद्ध. बुद्धांनी सांगितला तो बौद्ध धर्म. ते धर्मांतर नव्हतं, धर्मस्थापनेची प्रक्रिया होती. आणि त्या धर्मस्थापनेच्या प्रक्रियेत कोणावर तरी अन्याय, बळजबरी धर्मांतरण असल्या प्रक्रिया नव्हत्या. त्यामुळं बौद्धांनी पहिलं धर्मांतर केलं असं वाक्य न वापरता बौद्धांनी धर्मस्थापन केला असं वापरणं जास्त आवश्यक होतं. मुद्दा पुढचा. भारतात ज्या धर्मांतराच्या कृती चाललेल्या आहेत त्याचा आणि बौद्धाचा काही संबंध नाही. बौद्ध धर्माचा काही संबंध नाही. कारण असलं बळजबरी, लाभ दाखवून, तांदूळ कट्टे देऊन, तेलपाणीवाला बाबा सांगून, पोरी फसवून, गटवून, पटवून असलं काही धर्मांतर ना जैन करतात, ना बौद्ध करतात, ना शीख करतात. कोणताही भारतीय धर्म हिंदूंसहित
म्हणजे हिंदू, जैन, बौद्ध, शीख हा कोणताही भारतीय धर्म असली पानचट कृत्य करत नाही, करतच नाही. मग करतोय कोण? मी सांगण्याची गरज आहे का? तांदूळ कट्टेवाले कोण आहेत? तेलपाणीवाले बाबा कोण आहेत? बाप्तिस्मा देणारे बाबा कोण आहेत? तोंडात तोंड घालून थुंकणारे बाबा कोण आहेत? पोरी पटवणारे कोण आहेत? त्यासाठी रेट कार्ड लावणारे कोण आहेत? अमक्या जातीची पटवली तर इतके रुपये, तमक्या जातीची पटवली तर इतके रुपये, असं करणारे कोण आहेत? हे तुम्हाला चांगलं माहित आहे. ज्या धर्मस्वातंत्र्य कायद्याचा हेतूच मुळात जैन, बौद्ध, शीख, हिंदू यांना टार्गेट करणे नव्हे, यांच्या कारवायाला कंटाळून हा कायदा तयार झालेला नाहीये. मग जितेंद्र आव्हाड तिथे बौद्ध धर्माचा उल्लेख करून या कायद्याचा विरोध करायला आणखी धर्म का वाढवत आहेत? अगदी स्पष्ट भाषेत बोलायचं तर ख्रिश्चन आणि मुसलमानांनी जे जबरी आमिष देऊन फसवून धर्मांतर चालू केलेलं आहे, त्या धर्मांतरांच्या विरोधामध्ये नाव न घेता केला गेलेला हा कायदा आहे. याचा बौद्धाशी, जैनाशी किंवा अन्य भारतीय धर्मांशी, शिखाशी काय संबंध आहे? पण गोलमगोल असं करून टाकायचं ना की लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला पाहिजे. म्हणजे या कायद्याला बौद्धांचा विरोध झाला पाहिजे, जैनांचा विरोध झाला पाहिजे, शिखांचा विरोध झाला पाहिजे, म्हणजे हिंदूंच्या बोकांडी येऊन सगळेच बसले पाहिजेत. याची व्यवस्था हा जितेंद्र आव्हाड नावाचा व्यक्ती नेहमी करत असतो. ज्या धर्माच्या कोणत्याही हालचालीचा या कायद्याशी संबंध नाही असा फक्त त्याच्याविषयी बोलायचं. म्हणजे आव्हाडांनी मुसलमानांच्या विषयी बोलले असते, आव्हाड ख्रिश्चनांच्या विषयी बोलले असे समजू शकलो असतो. मुद्दाम असे विषय काढायचे आणि त्याला संभ्रमित करायचं, विरोधक वाढवायचे, असा हा सगळा प्रकार आहे. मुळात बौद्धांचा आणि या कायद्याचा कसलाही संबंध नसताना उगीच्या उगीच वाद वाढवण्यासाठी आव्हाडांनी केलेली ही व्यवस्था आहे. एवढंच ते समजून घ्यावं, यासाठी हा विषय मांडण्याचा प्रपंच. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.